झालंय असं की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पुण्यातील प्रभाग क्रमांक 36 मधून मच्छिंद्र दत्तू ढवळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, जे आता माझ्यासोबत आहेत। ढवळे यांना पक्षाने उमेदवारी दिली, एबी फॉर्म दिला आणि त्यांनी त्यांची उमेदवारी दाखल देखील केली क्षेत्रीय कार्यालयामध्ये मंगळवारी। मात्र त्यानंतर याच पक्षाकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मच्छिंद्र ढवळे यांच्याच जागी त्यांच्याच गटामध्ये उद्धव कांबळे या दुसऱ्या एका नेत्याला उमेदवारी देण्यात आली आणि त्यानंतर हे उद्धव कांबळे क्षेत्रीय कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी गेले आणि तिथे जो अर्जांचा गट्टा होता त्यातील या मच्छिंद्र ढवळे यांचा अर्ज त्यांनी घेतला आणि त्यातला एबी फॉर्म चक्क खाऊन टाकला असा आरोप होतोय। तुमच्यापर्यंत ही माहिती कोणी दिली, काय नक्की सांगितलं तुम्हाला? नाही, मला वॉर्ड ऑफिसमधून आज दुपारी फोन आला की जरा तुम्ही भेटायला वॉर्ड ऑफिसला। मग मी गेलो, आपल्या मॅडमला भेटलं। म्हटलं काय मॅडम काय? नाही म्हटलं ते उद्धव कांबळे यांनी म्हटलं असा विषय केला आहे। म्हटलं काय केलं आहे? तर म्हटलं त्यांनी तुमचा अर्ज फाडला आहे, एबी फॉर्म फाडला आहे। म्हटलं मॅडम काय असं अडचण असेल तर मला सांगा। म्हटलं मी आपण ती पूर्तता करू। नाही म्हटलं तुमची फक्त ती झेरॉक्स आहे का एबी फॉर्मची? आहे म्हटलं मी आपली ते म्हटलं ठीक आहे, तुम्हाला एक पत्र येईल निर्णय आयोगाचं, फक्त तुम्ही त्याला ते लावा परत झेरॉक्स आणि ते आम्हाला द्या। आणि अर्ज तुमचा पहिला आला आहे, लाईव्ह शूटिंगनी बघितलं सगळं, आणि सेकंड आला आहे तो उद्धव कांबळेचा आला आहे। ते आमचे मित्र चांगले, असं काही नाही, वाईट नाही। पण त्यांनी काय झालं नेमकं, आमची छाननी आहे, मला मी छाननीला तिथं होतो, पण छाननी झाल्यानंतर मी घरी आलो निघून आणि आपल्या प्रचाराला चालू आलो। मग नंतर त्यांचा मला फॉर्म आला। पालिकेच्या लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी तो अर्ज घेतला आणि त्यातला एबी फॉर्म फाडला आणि तो गिळून टाकला जेणेकरून तो अधिकाऱ्यांना मिळू नये। मला सांगण्यात असं आलं की तो अर्ज फाडला त्यांनी, एबी फॉर्म घेऊन तो फाडला असं जेवढं फक्त बोलले। आणि एक जनरल म्हटले की आम्ही पोलीस कंप्लेंट करणार आहे, म्हणजे निवडणूक आयोग, आपला माझा काही विषयच नाही तो। मी म्हटलं ठीक आहे एवढं की पक्षाकडून एक पत्र असं आहे समोर येत आहे की ज्याच्यामध्ये या तुमच्या प्रभागातून या गटातून उद्धव कांबळे यांनाच अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे असं हे पत्र आहे। तुमच्यापर्यंत काही आलंय का पक्षाच्या नेत्यांकडून? काहीच नाही, माझ्याकडे काहीच नाही आलेलं अजून असं। आता माझा फॉर्म काल दुपारी म्हणजे मंगळवारी दुपारी मॅक्झिमम 2:15 ते 2:30च्या दरम्यान माझी एबी फॉर्म भरला आहे माझा, आणि त्याच्यानंतर तिने कधी भरला तो मला माहीत नाही। आता पक्षाने तुम्हाला एकदा एबी फॉर्म दिल्यानंतर त्यांना द्यायची काही गरज नव्हती। आता असं पण असेल की त्यांना एबी फॉर्म पहिला दिला असेल, त्यांनी भरला नसेल पहिला। टायमिंग असतो ना 3च्या आधी तो भरायचा होता, पण माझा फॉर्म सगळ्यात पहिला गेला तर 2:15 ते 2:30च्या दरम्यान। नंतर त्याचा फॉर्म मी असं ऐकलं झालं की त्याचा फॉर्म काहीतरी दुपारी 3:30 वाजता गेला एबी फॉर्म, असं विषय काहीतरी झाला तिथे। तर या महापालिका निवडणुकांमध्ये एबी फॉर्मच्या बद्दल काय होतं हे आपण पाहतो आणि त्याचा कळस आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। कॅमेरामन अमोल गावळेसह असं असेल विरोधकांची काय चाल असेल, असं असू शकतं, कोणी विरोधक त्यांची चाल असेल, त्यांची चाल असेल, पण तुमच्या पक्षाचं एबी फॉर्म आहे ना, मग तुमच्या पक्षाचं एबी फॉर्म विरोधकांकडे कसा जाईल? भडकवलं असेल ना, असं पण असेल बाबा तुला नाही भेटलं ते तिकीट। हो, त्यांना भडकवलं असेल, पण तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी एबी फॉर्म एकाच वेळी दोघांना का दिला ना? आता ते आपलं काय कल्पना नाही, तुम्हालाच कल्पना टायमिंग नाही। मला तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनी दिल्याशिवाय जाणार आहे का? आता टायमिंग सेट कसा होतो मॅच त्याच्यावरती डिपेंड आहे सगळं। पुण्यातील ज्या कात्रज धनकवडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये हा प्रकार घडलाय तिथे आम्ही आहोत आणि या क्षेत्रीय कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमरकर आपल्या सोबत आहेत। मॅडम, हा प्रकार नक्की कधी घडलाय आणि काय नक्की घडलंय? 31 तारखेला निवडणूक आयोगाने छाननीचा दिवस ठरवून दिलेला आहे, बुधवार। या दिवशी आपण छाननी प्रक्रिया 36, 37 आणि 38 या प्रभागांची कंप्लीट केली 11 ते 2 या वेळात। आणि ही प्रक्रिया कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा गर्दी पण होती आणि अनेक उमेदवारांना इतर उमेदवारांचे अर्ज बघण्याविषयी त्यांची विनंती येत होती, यामध्ये श्री उद्धव कांबळे यांनी अशी एक विनंती केली की त्या प्रभागातील दुसरे जे आहेत उमेदवार त्यांचा अर्ज दाखवावा। लांबून आपण दाखवत होतो त्यावेळी त्यांनी संबंधित जे आपले कर्मचारी होते त्यांच्या हातातून दुसऱ्या उमेदवाराचं जे होतं जोडपत्र 2 ते ओढून फाडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ते तिथून पळाले बाथरूमच्या दिशेने। तर याविषयी आपण पोलिसांकडे नोंदवलेलं आहे तक्रार की असं झालेलं आहे, तर याची चौकशी नियमानुसार करून त्याचा आम्हाला कार्यवाहीचा अहवाल द्यावा असा।
इथे CCTV असतील जिथे हा प्रकार घडला त्या ठिकाणी. हो हो आहेत. आणि आपण आता पोलिसांकडे तक्रार दिली आहे तर चौकशीची दिली आहे. कारवाई पुढे जी आहे ती पोलीस करतील. नियमानुसार पुढे होईल कारवाई. आणि कायद्याने हे असं दाखवता येतं त्या उमेदवाराला दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज. हो, छाननी दरम्यान दाखवता येतो. तर सगळं काही कायद्यानुसार झालेलं आहे आणि खरं तर अशी कोणी अपेक्षा करत नाही की एखादा उमेदवार त्याच्यासोबत त्याच्याच पक्षातल्या उमेदवाराचा अर्ज अशा प्रकारे फाडू शकेल आणि पुढे जाऊन जे काही त्यांनी केलं ते करू शकेल. कॅमेरामन अमोल गवळे, समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.